टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। दलित अन्याय अत्याचारावर एक चित्रपट येत आहे। या चित्रपटाचं नाव चल हल्ला बोल आहे। या चित्रपटाचे डायरेक्टर महेश बनसोडे आहेत। मध्यंतरी याच महेश बनसोडे यांनी माझी भेट घेतली होती। त्यावेळेस ते म्हणाले अजूनपर्यंत सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला परवानगी दिलेली नाही, परंतु आता या चित्रपटाचे डायरेक्टर महेश बनसोडे यांना एक सेन्सॉर बोर्डाची नोटीस आल्याचे समजत आहे आणि या नोटिसीमध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की या चित्रपटामध्ये एक कविता आहे, ही कविता आपण काढून टाकण्यात यावी। परंतु यानंतर या पिक्चरचे डायरेक्टर, चित्रपटाचे डायरेक्टर महेश बनसोडे यांनी सेन्सॉर बोर्डाची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं ही कविता कवी नामदेव ढसाळ यांची आहे। त्यावेळेस सेन्सॉर बोर्डाचे ते व्यक्ती म्हणाले कोण नामदेव ढसाळ? असं बोलणं अत्यंत धक्कादायक आणि अत्यंत निंदनीय आहे। मुळात नामदेव ढसाळ यांनी दलित पॅंथरची स्थापना केली होती आणि दलित पॅंथर या संघटनेची चर्चा राज्यभर नव्हे तर देशभर नव्हे तर जगभर आहे। त्यामुळे नामदेव ढसाळांना भारत देश नाही तर जग ओळखतं आणि कवी नामदेव ढसाळ हे एक कवी म्हणून, झाल कवी म्हणून भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये प्रसिद्ध आहे। त्यामुळे असं बोलणं अत्यंत धक्कादायक, अत्यंत निंदनीय आहे। परंतु माझं तर मत असं आहे, भारतीय जनता पार्टी सरकार आल्यापासून अशा गोष्टी घडताना दिसत आहेत। एका दलित साहित्यिकाला कोण नामदेव ढसाळ आहे असं बोलणं हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या कारकिर्दीतच होऊ शकतं असं आम्हाला स्पष्टपणे वाटतंय। त्यामुळे रिपब्लिकन पार्टी खरात पक्षातर्फे आम्ही महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी करत आहे की ज्यांनी कुणी कोण आहे नामदेव ढसाळ असं वक्तव्य केलेलं आहे त्यांना तात्काळ सेन्सॉर बोर्डातून बरखास्त करण्यात यावी आणि चल हल्ला बोल या चित्रपटाची तात्काळ बंदी उठवावी, या चित्रपटाला तात्काळ परवानगी देण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी खरात पक्ष करत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।